जयंत सर, अहो तुमचा फोन कधीचा वाजतोय? बहुतेक ऑफिसमधून असेल, काहीतरी इम्पॉर्टंट असेल, एकदा बघा ना. ऑफिसमधूनच आहे म्हणून नाही उचलत आहे. Now 1 week, no work. A पूर्ण वीक आपला आहे. जयंत सर, तुम्ही असं कामाकडे दुर्लक्ष केलेलं मला अजिबात आवडणार नाही. अहो एकदा उचलून बघा ना, खरंच काहीतरी इम्पॉर्टंट असेल. तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट अजून काय असणार आहे? तरीही तुम्ही प्लीज एकदा फोन बघा. ओके ओके, तू म्हणतेस म्हणून उचलतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 1 आठवड्यासाठी ऑफिसला येणार नाही आहे, तरी पण तुम्ही मला सारखे सारखे का कॉल करताय? ओके, मग ही गोष्ट तुम्ही मला आधी अपडेट नाही करू शकत होता का? फाईन, आय कम देअर. काय झालं जयंत सर? सॉरी जानू, मला थोड्या वेळासाठी ऑफिसला जावं लागणार आहे. लंडनवरून क्लायंट्स आल्यात. आय कांट मिस दिस मीटिंग, आय हॅव टू गो. जयंत सर, हो मग जा की ऑफिसला. तुम्ही सॉरी का म्हणताय मला? तसंही तुम्ही जर का माझ्यापासून लांबच गेला नाही तर मी तुम्हाला मिस कसं करेन? आणि मी ना सध्या आपल्या लग्नाआधीच्या तासन तास फोनवर बोलणाऱ्या गप्पा खूप मिस करते. या वेल, तू म्हणतेस म्हणून जातो. ओके, ठीक आहे, मी तुमची वाट पाहेन. मी घरात नसताना जानू काय करेल? तिने मी नसताना कोणाला कॉल केला तर? काय झालं जयंत सर? ते माझं ब्लेझर मी जस्ट आणतो. मी आणते ना. ओके. आता जानू कोणाशीच बोलू शकणार नाही. तुमचं ब्लेझर. थँक्यू. मिस मी. काय? मिस मी. तूच म्हणाली होतीस ना की तू मला मिस करशील. मिस मी. येस, नक्की. सी यू. मला तुझा स्पर्शही नकोय जयंत, पण तू केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा तुला द्यायची आहे ना, त्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतंय. नमस्कार, मी जनसेवा पक्षाची अधिकृत उमेदवार सौ नीलांबरी आदिराज गाडे पाटील. स्टोरी टाकता? 1 मिनिट. झालं. तर मास्तरीनबाई, माझ्याकडे 20 मिनिटे आहेत, त्यामध्ये तुम्हाला जे काय शिकवायचं ते शिकवा. सुरू करा. नाही, मी 20 मिनिटात शिकवीन, पण तुम्हाला 20 मिनिटात कळेल का? भावना जरा जास्तच बोलते ना. हां, हे बघ, तू कोणाशी बोलते हे विसरू नकोस. भावी नगराध्यक्ष बाईंशी बोलते, तेव्हा जरा आदराने. सिद्धू, जरा माझ्यासाठी चहा आण. अहो,
आल्याचा चहा. पाण्याचा मास्तरीण बाई, तुम्ही कोणासाठी थांबला? सुरू करा. हां तर सगळ्यात आधी आपण नगरपालिका म्हणजे काय ते समजून घेऊया. ते माहिती आहे मला, पुढचं शिकव. ठीक आहे. तर मग नगरपालिकेत शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागातून नागरिकांनी निवडून दिलेले काही प्रतिनिधी असतात, जे नगरपालिकेच्या सभागृहात नागरिकांचे प्रश्न मांडतात. नाही, मला माहिती आहे थोडं कंटाळवाणं आहे हे सगळं, पण पुन्हा कधी अचानक पत्रकार आले तर ते तू नको शिकू मला. आणि ते पत्रकार समोर आले ना, तर त्यांच्याशी काय बोलायचं काय नाही ते माझं मी बघेन. ठीक आहे. तर जनतेचे प्रश्न मांडताना आपल्याला त्या पॉलिसी देखील मास्तरीण बाई, थांबा जरा. यु नो, टी ब्रेक. गरम गरम चहा आहे ना, तर थांब. बरं. वाह, क्या चके मर्मी. सिद्धिराज, अहो जाऊ दे ना, त्यांना पहिल्यांदाच घरात इतकं महत्व मिळत आहे म्हणून ते अशा वागताय. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. मी आलो जरा थांब. हा बोला वीणा वहिनी. वहिनी तुम्ही नका काळजी करू. त्वरित तात्काळ ताबडतोब इकडे येतोय. बँकी दादाला जो पण त्रास देतो ना, त्या माणसाला सोडणार नाही मी. आलोच. अहो मास्तरीण बाई कुठे चालल्या? काय झालं? कुणाचा फोन होता? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय? तुमचं चालू द्या, मी आलो जाऊन. अहो घ्या. आता मास्तरीण बाईच फोन मध्ये बिझी झाल्या तर आम्ही कसं शिकायचं बघ. तर आपल्याला जनतेचे प्रश्न नगरपालिकेत मांडायचे असतात.